नमस्कार मंडळी. तर आज मोठं पुन्हा आले म्हटलं आणि आज म्हणजे दत्त जयंतीचं जेवण होतं त्यानिमित्ताने आज जेवण केलं आणि आज आहे तर आणि आता जाते दर्शन दिलं. चला तर मंदिरात अजून डेकोरेशन तसंच आहे बघा आणि छान डेकोरेशन होतं. आणि रांगोळी पण अजून तशीच आहे बघा, किती छान आहे. आणि मंदिरात आल्यावर एकदम प्रसन्न वाटतं. आणि आज बघा त्या दिवशी दत्तजयंतीच्या दिवशी सगळं मंदिर लोकांनी भरलेलं आणि आज कमी लोक आहेत, मोजकीच लोक ही नेहमी येणारी मंदिरात. आणि तुम्ही भैरवनाथाचं पण दर्शन घ्या. मंदिरात आहे पावभाजी. पावभाजीची तयारी चालली आहे बघा. पाव कापतात या सगळे लादी पावाची कट करायला आणि सगळी मंडळी आहे. हे नेहमीचे असतात मंदिरात. हा घेतला. चालले आता बुंदी भरायची आहे, त्यासाठी जरा गडबड चालली. आम्ही सगळे आलो इथं बुंदी भरायला आणि इथे बुंदी भरायचं. काय बोलायचं आईला विचार. सगळी भरतात बुंदी आता. हे बघा हे ताई पण भरतात, काकू पण आले. किती भरायचं एवढं भरायचं आता पिशवीत बुंदी भरतात. आणि हे एवढे लाडू बघा, हे सगळे वाटून टाकणार. जे लोक देणगी वगैरे देतात त्यांच्यासाठी बघा असं पुड्या बांधल्या आणि त्यांच्यासाठी देणार. क्वांटिटी तिथे बघा पावभाजी बनवले आणि हे पाव गरम केले. दीपक भाऊ प्लेट भरतात. एवढ्या महिला आले बघा युट्यूबला. मांडीवर बसायला आवडते. आज पण ना मांडीवर बसल्यात. या दमतात आणि मग मांडीवर बसतात आणि आपण आल्या मांडीवर बसायला. सगळ्यांना घेतो आई. आम्ही आता बसले पावभाजी खायला. पावभाजी खायला बसलोय आता सगळे. अजून आली नाही पावभाजी. महाराज स्वतः पावभाजी वाटतात. आणि अशी पावभाजी आणि आणि सगळी वाढतात पावभाजी. हा कुठला
भोयरांचं. आणि भाऊ लिंबू वाढतात, वरती गेले. आणि आज बघा जेवायला मठात काय आहे. पावभाजी आहे, पाव आणि हे आहे गुलाबजाम, लिंबू अशी डिश आहे आज. नारळाचं काढा. आणि आता आम्ही खातोय आईस्क्रीम. सगळे आईस्क्रीम खातात. या आईस्क्रीम खायला.